अगदी कोणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीत आज आपण घरगुती साहित्यात घरगुती मसाल्यांमध्ये पालक पनीर कसा बनवायचा ते बघणार आहोत। कडू न होण्यासाठी भाजीला हिरवागार रंग येण्यासाठी काही खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे। आता भाजी करताना घरामध्ये एखादा पदार्थ नसेल तर त्याला पर्याय जिन्नस सुद्धा सुचवलेला आहे। प्रत्येक दिवशी जी रेसिपी अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा म्हणजे प्रत्येक रेसिपी न चुकता पहिल्यांदा पाहता येईल। चला तर मग सुरुवात करूया। तर पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मध्यम आकाराची कोवळी पालकाची जुडी घेतलेली आहे, ज्याची फक्त थोडी थोडी देठं घेऊन छोटी छोटी पानं आपण घेऊन नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एक महत्त्वाची आणि खास अशी टीप, पालक पनीरसाठी शक्यतो छोटी छोटीच पानं घ्यायची आणि देठाचा भाग अगदी कमीत कमी घ्यायचा आहे। कोवळी आणि छोटी पानं असल्यामुळे देठाचा भाग नसल्यामुळे भाजी तुमची कडू होत नाही। तशी एक मध्यम आकाराची पालकाची कमी देठांची पानं आपण इथे निवडून घेतली। आता गॅसवर एका मोठ्या कढईमध्ये किंवा टोपामध्ये सुद्धा करू शकता, भरपूर पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे। आता या पाण्यामध्ये जे आपण पालक धुवून वगैरे निवडून ठेवलेली होती ती सगळी यामध्ये घालणार आहोत आणि उकळत्या पाण्यामध्ये मोठ्या आचेवर 1-2-2.5 मिनिटं आपण ही पालक शिजवून घेणार आहोत। असं केलं की पालकाचा रंग भाजीमध्ये हिरवा राहतो। हलकी फुलकी जी कडू चव असते ना ती छोट्या पानांमुळे तर येत नाही, पण उरला सुरलेला जो कडूपणा असतो ना ते या गरम पाण्यामध्ये निघून जातो। तसा हा 2-2.5 मिनिटं आपण मोठ्या आचेवरच याला थोडंसं शिजवून घेतलंय। तर हे शिजवून घेतलेला पालक पटकन एखाद्या कढईमध्ये किंवा टोपामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाला हिरवा रंग तसाच राहतो। तसं हे सगळं 2 बॅचमध्ये आपण हा पालक काढून घेतलेला आहे। अगदी नळातलं किंवा फ्रीजमधलं गार पाणी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे आपण 2 ते 3 मिनिटं असंच बाजूला ठेवून देणार आहोत। इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा तो रफली चिरून घेतलेला आहे। सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा आपल्याला रफली चिरून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजीला खूप जास्त घालायचं नाही। एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे, एक हिरवी मिरची किंवा आवडीप्रमाणे हिरवी मिरची घेऊ शकता। सोबतच 8 ते 10 काजू, 2 चमचे मगज बी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं। तुम्ही फक्त काजू घातलं तरी सुद्धा चालू शकेल, पण शक्यतो भिजवून घाला म्हणजे यामध्ये छान बारीक पेस्ट होते। वाटताना गरजेपुरतं पाणी घालून छान बारीक स्मूथ पेस्ट आपण याचं छान वाटण तयार करून घेतलेलं आहे। असं वाटण आपल्या भाजीचं तयार झालेलं आहे। साधारणतः 2-2.5 मिनिटं झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता मस्त हिरवागार पाण्यामध्ये पालक दिसत असेल। थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात जेव्हाही तुम्ही पालक पनीर घरामध्ये करत असाल ना तर याच पद्धतीने गरम पाण्यामध्ये घालून नंतर गार पाण्यात घालायचं आहे, म्हणजे याचा भाजीला रंग छान येतो। अजिबात खाण्याचा रंग यामध्ये तुम्हाला घालावा लागत नाही। हाताने हलकं हलकं थोडंसं आपण हे पिळून घेतलं आहे, खूप जास्त पिळायचं सुद्धा नाही आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। आता यामध्येच ना एक मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतली आहे, म्हणजे उरला सुरलेला जो काही कडूपणा असतो किंवा तुरट चव असे सगळी निघून जाते। जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घाला आणि छान बारीक पेस्ट याची आपण फिरवून घेतली। आता इथे साधारणतः एक मध्यम आकाराची पालकाची जुडी असेल तर त्यासाठी 200 ग्राम आपण इथे मलई पनीर घेतलं आहे। मलई पनीर शिजल्यानंतर सुद्धा थोडंसं मऊ सॉफ्ट असतं, मुलायम असतं, म्हणून शक्यतो मलई पनीर घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे असे हे पातळ तुकडे करून घ्यायचे आहे। कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं की तुकडे केलेले पनीरचे आपण यामध्ये छान तळून घेणार आहोत आणि या पालक पनीरसाठी ना शक्यतो खूप छोटे छोटे तुकडे करू नका, भाजीमध्ये त्याचा गाळ होतो। थोडेसे असे हे पातळ आणि असे हे चपटे केले ना तर दिसायला ही भाजी छान दिसते आणि यामध्ये पनीरचे तुकडे चांगले मोठे मोठे दिसतात। जर कार्यक्रमासाठी वगैरे करताय तर या पद्धतीने नक्की करून बघा। आता एका बाजूने मध्यम आचेवर 1-2 मिनिटं करून घेतल्यावर बाजू उलटून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मध्यम आचेवर 1-2 मिनिटं आपण छान तळून घेतलेलं आहे। असं हे हलकं हलकं गोल्डन झालं की आपण तळणं बंद करणार आहोत। जर तुम्ही लोखंडी किंवा भिड्याच्या वगैरे कढई टोपामध्ये करत असाल तर तुम्हाला थोडंसं तेलामध्ये मीठ घालून नंतर तळून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला चिटकून बसत नाही। असे हे सगळे तुकडे आपण तळून एखाद्या ताटावर काढून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर असेच तुकडे करून डायरेक्ट तुम्ही भाजीमध्ये कच्चं पनीर घातलं तरी सुद्धा
तरीसुद्धा चालू शकेल. आता याच कढईमध्ये थोडं तेल कमी होतं, तसं वरून गरजेपुरतं आपण तेल घेतलेलं आहे आणि तयार वाटण करून घेतलेलं होतं ते सगळं यामध्ये आपण घालणार आहोत. आता घेतलेले सगळे जिन्नस कच्चे असल्यामुळे याला चांगलं आपण शिजवून घेणं, परतून घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी मध्यम आचेवर साधारणतः 8 ते 10 मिनटं आपण हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. एक 5-6 मिनटानंतर बघू शकता जसं तुम्ही हे परतत जाल तसं याला रंग अगदी छान येतो आणि कडेने असं हे छान तेल सुटायला लागतं. म्हणूनच मध्यम आचेवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सगळा यातला कच्चेपणा 8 ते 10 मिनटात निघून गेलेला आहे. यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेली आहे. तुम्ही मिक्सरला वाटण करताना सुद्धा त्यामध्ये धने जिरे एक अर्धा चमचा वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे बेडगी मिरची पूड घेतलेली आहे, तुम्ही काश्मीरी घेतली तरीसुद्धा चालू शकेल. आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता. आता तिखटासाठी आपण सुरुवातीला एक हिरवी मिरची घातलेली होती, तर तुम्ही हिरवी मिरची तिखट आवडत असेल तर तिथे वाढवू शकता, पण यामध्ये तिखट तुम्हाला जास्त घालायचं नाही. फक्त बेडगी किंवा काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे भाजीला बऱ्यापैकी रंग छान येतो. आणि या पालक पनीरची ना चव थोडीशी माइल्ड असल्यामुळे तिखट मसाला यामध्ये खूप जास्त वापरायचा नाही. आता हे मसालेसुद्धा आपण अगदी काही सेकंद थोडंसं मध्यम आचेवर परतून घेतलेलं आहे. तो सुरुवातीच्या कच्च्या वाटणातला असेल किंवा मसाल्यातला असेल, सगळा कच्चेपणा निघून गेलेला आहे. असं छान तेल सुटायला हवं. आता यावरच तयार पालक आणि कोथिंबीरीची पेस्ट करून ठेवलेली होती ती घातलेली आहे आणि या मसाल्यांमध्येच पालकसुद्धा आपण साधारणतः 1-2-2.5 मिनटं चांगला परतून घेणार आहोत. असं केलं की काय होतं, ही सगळे जिन्नस छान एकजीव होतात आणि यातला सुद्धा कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे. तसं बघायला गेलं तर पालक आपण थोडासा छान वाफवून घेतल्यामुळे बऱ्यापैकी यातला कच्चेपणा कमी झालेला आहे. आणि तसं बघायला गेलं तर वाटणसुद्धा आपण चांगलं परतून घेतल्यामुळे ते सुद्धा मस्त खरपूस झालेलं आहे. तरीसुद्धा एक 5 मिनटं आपण असं हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता झाकण लावायचं आणि साधारणतः एक 5-6 मिनटं अगदी मध्यम आचेवर पालक आपण शिजत ठेवणार आहोत. आता तसं बघायला गेलं तर पालक शिजायला तसा फार जास्त वेळसुद्धा लागत नाही. परतून घेतलं, शिजवून घेतलं तर एक साधारणतः 3-4 मिनटात असा हा पालकाला छान तेल तवंग सुटल्यासारखा दिसत असेल आणि पालकसुद्धा यामध्ये छान शिजून तयार आहे. रंगसुद्धा तुम्ही इथे बघू शकता, असा मस्त क्रीमी आणि छान हिरवागार आल्यासारखा दिसत असेल. एका बाजूला आपण पनीरसुद्धा तळून ठेवलेलं आहे, इथे पालकसुद्धा शिजून तयार आहे. तर सगळ्यात शेवटी काय करायचं आहे, साधारणतः 1 चमचाभर आपण इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे, जी रेडीमेड मिळते ती वापरलेली आहे. तुमच्याकडे घरातली साय असेल, एक 3 ते 4 चमचे घेऊन चांगलं फेटून यामध्ये तुम्ही वापरू शकता. म्हणजे हलकासा रंग थोडासा पोपटी रंगावर आणि चवीलाही छान क्रीमी आणि मस्त तुमची भाजी तयार होते. टोटली ऑप्शनल आहे, नसेल वापरायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. पण असं केलं की भाजीला ना चव छान येते. आणि हे सगळे जिन्नस छान पुन्हा आपण एकजीव करून घेतलंय आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. गॅस संपूर्ण बंद केला, क्रीम यामध्ये चांगली मिक्स केली की नंतरच आपण यामध्ये तळून घेतलेले पनीरचे तुकडे घालणार आहोत. आणि अजिबात आता याला शिजवायचं नाही. जर हे शिजवलं की पटकन तुमचा पनीर कडक किंवा घट्ट होऊ शकतो. पनीरचे तुकडे घातल्यावर हे सगळं छान आपल्याला एकजीव करायचं आहे. जर तुम्हाला भाजी जास्त घट्ट वाटत असेल, थोडी पातळ हवी असेल तर वरून तुम्हाला गरम पाणी घालता येईल. तर अगदी कोणालाही करता येईल इतका सोपा आपला हा झटपट पालक पनीर खाण्यासाठी तयार आहे. एक 3 ते 4 जणांना व्यवस्थित पोटभर पुरतं. जसं तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही इथे दुप्पट तिप्पट जसं लागतं त्यानुसार घेऊ शकता. त्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. गरमागरम चपाती असेल, पराठे असतील, तंदुरी रोटी असेल, अगदी सगळ्यांबरोबर चालू शकतं. आता तुम्हाला हवं असेल तर अशीच भाजी तुम्ही सर्व केली तरीसुद्धा चालू शकेल. पण हॉटेल, ढाबा किंवा रेस्टॉरंटमध्ये ना यावर मस्त लाल तवंग असलेली फोडणी दिसते. तर त्यासाठी काय करायचं आहे, फोडणी पात्रामध्ये अर्धी पळी किंवा 2 चमचे आपण तेल छान गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून किंवा बारीक चिरून घालायचं आहे. जसं तुम्हाला आवडेल तसं करायचं आहे. थोडासा लालसर झाला की यामध्ये अर्धा चमचा एक ते बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर तुम्ही वापरू शकता. म्हणजे फोडणीला रंग मस्त लाल भडक येतो. आणि अशी ही फोडणी तुम्ही या भाजीवर घातली की हॉटेल किंवा ढाब्यापेक्षा भाजी दिसायला सुंदर दिसते. तर तुम्ही एकदा भाजीचा रंग बघू शकता, मस्त आलेला आहे. तर नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, नक्की मेसेज करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.